नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी कॉलेजमधून आलेली आहे आणि बापरे आज डोकंच एवढं दुखतंय कारण मगापासून एडिट करत होती व्हिडिओ आणि पोस्ट पण केला, तुम्ही बघितलाच असेल. आणि आता डोकं खूप दुखतंय. मी काल की परवाचाने एक शॉर्ट रील बघितला होता, त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही जिभेवरती मीठ ठेवा, मिठाचे एकदम चिमूटभर मीठ ठेवा, 30 सेकंद डोळे बंद करून राहा आणि त्याच्यावर 1 ग्लास साधं पाणी प्या. तर ते मी आता करून बघते, त्याच्याने डोकं माझं थांबतंय का आणि तुम्हाला पण सांगते. कारण कधी ना घरगुती उपाय पण उपयोगी पडतात. चिमूटभर मीठ घेतलंय. बापरे, जे मीठ ठेवलंय ते कसं बापरे एकदम भयानकच लागलं. पण ठीक आहे, आता बघूया काय होतंय ते. मी तुम्हाला 5 मिनिटांनी सांगते काय होतंय ते. थांबलंय का माझं डोकं? माझं डोकं तर अजिबात थांबलं नाही. ठीक आहे, असू दे. तर काय त्यांनी सांगितलं. कोणाला फरक पडत पण असेल, कोणाला नाही, पण मला अजिबात फरक पडला नाहीये. आणि मी आज आहे ना जेवणासाठी बनवलंय, तुम्हाला दाखवते काय बनवलंय. जे फिश लवर असतील ना, सुकी फिश किंवा ओली फिश, तर त्यांच्यासाठी आहे मस्तच एकदम. मी सुका जवळा आणि वांग्याचा रसा बनवलाय. म्हणजे एकदम पण पातळ रसा नाही, पण असं थोडंसं घट्ट टाईप भातावर खायला. आणि हे तर एवढं भारी बनतं ना, म्हणजे जे खात असतील सुकी मच्छी आहे ना त्यांना माहीतच असेल किती भारी टेस्ट लागते. काय करायचं, फक्त कांदा टोमॅटो घ्यायचा तेलामध्ये, त्याच्यानंतर कोकम ऍड करायचं, मीठ ऍड करायचं, मस्त शिजवायचं. मसाला, मीठ, हळद टाकायचं आणि त्याच्यानंतर मग वांगी आपली काटेरी असतात ती टाकायची कट करून. आणि त्याच्यानंतर ती शिजली की मग जवळ टाकायचा धुवून. आणि भाईसा एकच नंबर लागते. आता हे खाणार भातासोबत. हा आजचा मेन्यू आहे. संध्याकाळी बघूया अजून काय करायचं इंटरेस्टिंग. ओके, सो आज आहे ना मी तुम्हाला माझं कपाट दाखवणार आहे. म्हणजे मी कपाटात कशा गोष्टी ऑर्गनाईज करते. परवाच्या दिवशीच एवढा पसारा काढून सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केल्यात. आणि कसं होतं की मी विचार करते की आता सेट केलंय, बरोबर ऑर्गनाईज केलंय, तर नंतर मग विस्कळीत नाही होणार, नंतर मग नाही होणार. पण ते पुन्हा 1 महिना सेट फक्त ठेवते. तर मग ते घाईघाईत आपल्या कामं असतात, आपलं हे धावपळीचं जीवन असतं, लाईफस्टाईल असतं, त्याच्यामुळे मग व्यवस्थित आपलं कपडे काढत नाही आणि ते पुन्हा खराब होतात. मग ते होतच असतं, सुरूच असतं. त्याच्यामुळे आज मी तुमच्यासोबत माझं कपाट शेअर करणार आहे की मी कपाट कोणत्या पद्धतीने ऑर्गनाईज करते आणि कपडे कसे ठेवते. म्हणजे नवीन कपडे वेगळे, जुने कपडे वेगळे, डेली वेअरचे वेगळे, जीन्स वेगळे, पॅन्ट्स वेगळे, या सगळ्या गोष्टी. चला मग वाट कशाची बघते आपण. तर बेसिकली हा माझा कप्पा आहे वरचा आणि खाली त्या सगळ्या गोष्टी इतर आहेत. त्याच्यामुळे ओपन करूया आपण. आणि माझे एवढे कपडे आहेत, मला ते एवढे वाटतात. पसारा काढला ना की ते एवढे होतात का. तर आपण आहे ना, माझे एकूण 3 रॅक्स आहेत. पहिला रॅक, दुसरा रॅक आणि तिसरा रॅक. पहिल्या रॅक पासून आपण सुरुवात करूया. तर पहिल्या रॅकमध्ये बेसिकली मी ना सगळे नवीन कपडे ठेवते. म्हणजे आपल्याला फार पण रिअली यूज करतो, म्हणजे 6 महिन्यातून एकदा, 1 वर्षातून एकदा. तर हे पूर्ण कम्प्लीट कपडे इथे आहेत. इथे आहे हा एक दुपट्टा माझा, तो एका ड्रेसवरचा आहे आणि तो एवढा भारी आहे ना, म्हणजे खूपच जास्त भारी आहे. तो व्हाईट ड्रेसवर कोणताही सूट करेल इतका भारी आहे बघा. खूपच मस्त आहे हा दुपट्टा. म्हणजे ट्रेडिशनल लुक देतो या दुपट्ट्याने. कोणत्याही व्हाईट ड्रेसवर आपण जर वेअर केला ना तर त्यासाठी ऍक्च्युली मला पिशवीत बांधून ठेवायचं आहे, बट मी ओपन ठेवलंय. लवकरच पिशवीत रॅप करून ठेवेन. हे इकडे आहे आणि हे बेसिकली सगळे आहेत. आणि मोस्टली म्हणजे 2 ड्रेस पीस आहेत, ते अजून शिवायचे आहेत. त्याला झाले 2 महिने. पण मी विचार करते की आपल्याला गरज नाही तर आपण शिवून करणार काय. एक तर पैसे वेस्ट जातात आणि आपल्याला उपयोग पण नाही, तर आपण शिवून करायचं काय. जेव्हा आपल्याला उपयोग असेल तेव्हा आपण त्या गोष्टी अंमलात आणायच्या, असं मला वाटतं पर्सनली. आणि इकडे माझे आहेत ना 1 पीस पण आहेत. हा एक रेड कलरचा 1 पीस ठेवलेला आहे. हा एक मोठा घागरा आहे जो मी माझ्या दिदीच्या लग्नात घेतला होता, पण तो मला वाटतं 1 ते 2 वेळाच यूज झालाय, त्याच्यामुळे तो पुन्हा कधी यूज नाही केलाय. खूप मोठा आहे आणि तुम्हाला माहिती असेल, जर कोणी घागरा कोणाकडे असेल तर, किंवा शरारा आपण बोलू शकतो, त्याच्या आतमध्ये जे कडक हे असतं ना, जे लेअर असते ना, ती एकदम स्टेबल. म्हणजे आपण जसं बाहुलीला कसं उभं करतो त्याच्यामध्ये अशी एक लेअर असते, तर ती भाईसा ती मला कट करायची. ती खूप जास्त आहे ना हेक्टिक आहे आणि ते वेअर पण नीट करता येत नाही तो स्कर्ट. त्याच्यामुळे तुम्हाला एक दिवशी नक्की दाखवेन. तो हा पातळ एकदम मऊसूत ओढणीमध्ये बांधून ठेवलाय, जेणेकरून तो खराब नको व्हायला. आणि त्याचं नेट आहे बाहेर, त्याच्यामुळे ते कुठे कुठे लागून ती नेट फाटायला नको, त्यासाठी. त्याच्यानंतर हा एक दुपट्टा आहे, तो माझ्या जिजूंनी दिला होता. राजस्थानवरून स्पेशली जिजूने एक दुपट्टा आणला होता, एकदम भारी आहे. तुम्ही जर रील पाहिला असेल, विरारला जीवदानीला गेलो, त्याच्यामुळे ब्ल्यू कलरचा दुपट्टा आहे, एकदमच भारी आहे तो पण कोणत्याही ड्रेसवर सुटतो. व्हाईट ते आहे. बेसिकली हे सगळे कपडे आहेत ते यूज नाही करत, म्हणजे ड्रेस पीस आहे, 1 पीस आहे. ओके, सो आपण आणि इकडे पण काही पीसेस आहेत. 2 पीस आहेत. त्याचं मी शर्ट शिवू की नक्की काय शिवू काय कळत नाहीये, कारण जास्त पण मोठे नाहीयेत. तर हे 2 पीस आहेत आणि हे पण दिसायला छान वाटतात एकदम.
कॉटन नाहीये पण मिक्स कपडे आहे सिल्कमध्ये. तर बघूया आपण, मी काही शिवलं तर तुम्हाला सांगेन. कपडे ठेवताना पण एक पद्धत असते ठेवायची किंवा काढायची पण. जर ठेवत असू काढत असू तर वरच्यांना पूर्ण कम्प्लीट हात लागून मग त्या पद्धतीने ठेवावं लागतं, तेव्हा ते कपडे कुठे जाऊन व्यवस्थित राहतात. थोडी ओंडी पण पडते ना, त्याचं कारण तेच आहे की मला बांधून ठेवायची. आणि आपण आता येऊया सेकंड रॅककडे. सेकंड रॅकमध्ये माझे सगळे बऱ्यापैकी नवीन कपडे, म्हणजे जे मी बाहेर घालू शकते. प्लाझो, एक मोठा ड्रेस आहे, मी पूजेला वगैरे असं घालू शकतो, त्या टाईपचा आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर इथे पण एक मोठा वन पीस आहे, इकडे पण एक जॅकेटवाला वन पीस आहे. हे सगळे वन पीस आहेत. काही ड्रेसेस आहेत, इकडे दुपट्टे आहेत या साईडला. आणि त्याच्यानंतर नवीन टी शर्ट्स आहेत. माझ्याकडे काही जास्त कपडे नाही आहेत, पण जेवढं आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. तर हे सगळे नॉर्मली मी कॉलेजला वेअर करते किंवा मग 3 कप्प्यांचे जास्त नाहीयेत. भाऊ बोलतोय जास्त नाही. कोणाकोणाचं अख्खं कबर्ड असतं, माझ्याकडे फक्त हे वरचंच आहे बघ. जरा एकदा जाऊन माझं दाखवतेस? नको. तर मग असं आहे. तर हे नवीन नवीन टी शर्ट्स आहेत, आणि नवीन घेतलं की परत त्याच्यावर ऍड होते. आणि मला आहे ना जास्त टी शर्ट, जीन्स, पॅन्ट, स्कर्ट याच पद्धतीचे ड्रेस घालायला आवडतात. मला अजिबात ते ओढणीवाले किंवा मग ते बाकीचे असे ड्रेसेस घालायला जास्त आवडत नाही. सिंपल टी शर्ट, बस पॅन्ट, कूल. अभी आते हम लोग थर्ड रॅक पे. तिसऱ्या रॅक मध्ये येऊया. हे माझे सगळे घरचे कपडे आहेत, डेली वेअरचे. ज्याच्यामध्ये पहिले तर हे टॉप्स आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही हसाल. हे जे कपडे आहेत ना, ते मोस्टली दीदी होती तेव्हापासूनचे काही कपडे आहेत, ते आता जवळजवळ नाही आहेत. पण मम्मी कधी कधी काही कपडे घेते ना, ते मम्मीला होत नाही किंवा मम्मीला फिटिंग बरोबर नाही किंवा मम्मीला आवडतच नाही, तर घे तूच घाल असं होतं. तर त्याच्यामुळे ते कपडे हमारे पास आते. तर त्यातलाच हा प्रकार आहे. हे जवळजवळ सगळे कपडे आहेत ना, ही पॅन्ट सोडून हे कपडे आहेत मम्मीचे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या पॅन्ट आहेत. आणि तुम्हाला माहितीये, मी मम्मीच्या मॅक्सीच्या पण पॅन्ट शिवल्यात. म्हणजे मम्मीला कॉटनची एलर्जी असल्यामुळे त्या पॅन्ट मी शिवल्या. ही कॉटनची सुंदर मॅक्सी होती, आणि मी काय मॅक्सी बिक्सी घालत नाही, त्याच्यामुळे कशाला नव्हतं. तर बेसिकली अशा काही गोष्टी आहेत ज्याप्रमाणे मी सेट करून ठेवलंय. एवढं प्रॉपर पण नाही म्हणता येणार, पण मला जसं इझी पडेल त्याप्रमाणे मी सेट केलंय. म्हणजे कसं होतं ना, की आपल्याला इझिली गोष्टी मिळून जातात. हा, मला जर बाहेर जायचंय तर मी या रॅकमध्ये सिलेक्ट करणार की हा बाबा मला हे घ्यायचं आहे, तर मी या रॅकमध्ये पटकन सिलेक्ट करू शकते. तर संपूर्ण कपाट काहीसा अशा प्रकारे मी ऑर्गनाईज करते. आणि बऱ्यापैकी अशा गोष्टी आहेत. हा एकदम पातळवाला स्कार्फ आहे, जो मी कधी यूज नाही करत, बट ठीक आहे, वन्स इन अ ब्ल्यू म्हणून कधीतरी यूज करते, ज्याच्यावर मॅच होईल. तर असं सगळं सेटअप केलेलं आहे. आणि आता तर सध्या मला याच गोष्टी लागतात, इकडून काय असेल किंवा इकडून. इकडे मनी पर्स ठेवलेला आहे, तिकडे पिशव्या ठेवलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या आहेत, नवीन कपड्यांसाठी फक्त या मनी पर्स आहेत. हा एक ट्रान्सपरंट बॉक्स आपण बोलू शकतो, ट्रान्सपरंट पॅकेट आहे, त्याच्यामध्ये सगळं मेकअपच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. नवीनच घेतलेला रबर आहे, जो स्मूथनिंग केल्यामुळे हा रबर घ्यावा लागला, एवढा सॉफ्ट, कारण आपण जास्त टाईट केस बांधू नाही शकत. इथे पण सगळं आता सगळं झालंय, जरा अस्ताव्यस्त, पण बघूया. हे पण लवकरच सेट करेन मी तुम्हाला दाखवेनच याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे. इझी पडतं थोडंसं आपल्याला, म्हणजे आपलं जे लाईफस्टाईल आहे धावपळीचं, त्याच्यामुळे. तर असं आहे. तर आज मी तुमच्यासोबत हे पण एक गोष्ट शेअर केली. मला खूप जास्त आवडतं तुमच्यासोबत शेअर करताना. तुम्ही कशा प्रकारे कपाट ऑर्गनाईज करता हे मला नक्की कमेंट करून सांगा, स्पेशली गर्ल्स. सो येस. आणि जे काही आता हेअर स्मूथनिंग केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते. आता जस्ट 2 दिवस झालेत. 2 दिवस थोडंसं मी खूपच जास्त काळजी घेतली की आपण बापरे कसं काय करायचं, आणि थोडंसं भीती वाटते ना की स्टार्टिंग आपण कसं हँडल करायचं, कसं कॅरी करायचं केसांना, त्याच्यामुळे. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला सांभाळायच्या आहेत. एक म्हणजे महिनाभर तेल लावायचं नाहीये केसांना कोणतंच, म्हणजे लावलं तर आपण पॅराशूट ऑइल आमच्याकडे असतं तेच लावायचं, बट महिनाभर तरी लावायचं नाही, कारण त्यांनी ज्या क्रीम सॉल्युशन्स काय अप्लाय केले त्याच्यामुळे ते जायला नको. आणि महिनाभर तरी ते टिकून राहावं केसांना, त्याच्यामुळे 1 महिना ऑइल यूज करायचं नाहीये. त्याच्यानंतर केस नॉर्मल फणीने विंचरायचे नाहीयेत, नॉर्मल कोम असतं ना आपलं त्याच्याने विंचरायचे नाहीयेत. त्यासाठी एक स्पेशल ब्रश येतो, थांबा मी तुम्हाला दाखवते, कारण मम्मीचे पण हेअर स्मूथनिंग केलेत ना, तर मम्मीकडे पण सेम ब्रश आहे, पण तो मम्मीचा मोठा आहे. त्यावेळेला मला अजिबात लहान ब्रश मिळत नव्हता मम्मीच्या केसांसाठी, त्याच्यामुळे मग हा एकच आम्हाला मिळाला. तो पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून ठेवलाय, म्हणजे डस्ट वगैरे लागायला नको मला. तर या प्रकारचा ब्रश आहे तो. तर हाच फक्त केसांना यूज करू शकतो आपण. तर मला याची थोडी छोटी साईज घ्यायची आहे, कारण हा आहे ना खूपच मोठा वाटतो, त्याच्यामुळे. तर हा मम्मीचा आहे, आम्ही वेगवेगळेच यूज करतो, ब्रश असू देत केसांचे किंवा फणी वगैरे. तर असं आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे केस जास्त टाईट बांधायचे नाहीयेत, वेणी नाही घालू शकत आपण.
आंबेडा नाही घालू शकत. पण हा आंबेड्याचं मी विचारलं, कारण आपण मराठी माणसं आणि आपण गजरा नाही लावणार असं होऊ शकत नाही. आता ओकेजन असतं, भरपूर साऱ्या गोष्टी असतात, गणपती किंवा अजून काही असं सण वगैरे असतात, आपले पूजा वगैरे असते, तेव्हा आपल्याला गजरा लावणं तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला स्वतःला गजरा लावणं खूप आवडतं. गुलाबापेक्षा मला गजराच जास्त आवडतो, असा रिंगमध्ये गोलमध्ये आंबेडा करायचा आणि लावायचा. तर ते एक आहे. तर तिला विचारलं मी, पार्लरमध्ये दिदी आहे तिला, तर मग ती म्हणली की तू करू शकतेस, पण थोडासा लूज बांध, जास्त टाईट नाही बांधू शकत. तर ते एक थँक गॉड तेवढं तरी आहे बाबा, गजरा तरी लावायला पाहिजे भाई. बस एवढीच काळजी घ्यायची. आणि त्याचा एक पर्टिक्युलर शॅम्पू पण आहे, लोरियलचा आहे. शॅम्पू आणि कंडिशनर वेगवेगळे आहे डब्बे, तर तेवढंच यूज करायचं. केसांच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत ज्या प्रिकॉशन आपल्याला घ्यायचे आहेत. तर मी यासाठी सांगते, कारण मी ट्रीटमेंट घेतली आणि जर कोणाला करायची असेल किंवा नसेलही, तरी पण मला काय एक्सपिरियन्स आहे आणि मला काही गोष्टी सांगितल्या ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि असं पण होतं की भरपूर जणांनी केलं पण असेल, पण त्यांना ते सूट नसेल झालं, किंवा मग हेअरफॉल होतो, किंवा मग भरपूर गोष्टी असतात. ते प्रत्येकाच्या स्काल्फवर प्रत्येकाचं कशा गोष्टी आहेत, किंवा प्रत्येकाची स्किन कशी आहे, किंवा प्रत्येकजण त्याची कशी काळजी घेतो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. त्याच्यामुळे बघूया आता, लेट्स सी. माझी खूप इच्छा होती, खूप इच्छा तर खूप होती करायचं, आणि चेंजेस हवेत ना, त्यासाठी मग ते केलं. बघूया, मी काळजी माझ्या परीने जेवढी होता होईल तेवढी करेनच, त्याच्यात काय वादच नाही. काळजीवर आहे, आपण पाणी कोणतं यूज करतो, या सगळ्या गोष्टी आहेत. तर केसांचं झालं, आणि मला तर चांगलं वाटतंय खूप. आणि मी जास्त कट पण नाही केले केस, कारण मला शॉर्ट हेअर नाही आवडत. लहान होते तेव्हा फक्त बॉबकट असायचा, तर आता कसं थोडंसं मोठे केस मस्त वाटतं ना, म्हणून. आणि मी ना स्पेशली म्हणजे व्हिडिओ बनवला होता जो आपला हेअर ट्रीटमेंटचा आहे, पण ते काय म्हणजे कॉमन आहे, कारण स्मूथनिंग, कॅरेटिन प्लस स्ट्रेटनिंग हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, ऑलमोस्ट सगळ्याच लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे कसं होतं, मी शेअर करून काय करणार, कारण प्रत्येक सलून वेगळं असतं, प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते. त्याच्यामुळे मी ते नाही शेअर केलं. मी बोलले होते रीलमध्ये, मिनी ब्लॉगमध्ये आपल्या, बट मी ते शेअर नाही करत आहे. मेन म्हणजे केसांचं होतं, आणि माझा वॉर्डरोब तुम्हाला दाखवला कसा मी ठेवते. एवढा काही बघा, मी काय एवढी परफेक्ट मुलगी नाहीये. जसं आहे आपलं साधी राहणीमान, जसं काय जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करते, आणि याच्या पुढे पण शेअर करीन. सो येस, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विथ बेल आयकॉन ऑल. व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला कमेंट करून सांगा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर ऑल. बाय.